Hello everyone, good morning and welcome to the new vlog. Say hi Ketu. Hi everyone. आले किचनमध्ये आणि आता हा माझा मॉर्निंग रुटीन तुम्हाला समजलंच असेल. ऑमलेट करायला ठेवलं आहे आणि ऑनलाईनसुद्धा मी काय ऑर्डर केलं आहे ते पण दाखवते. 176मध्ये मला काय काय आलं आहे आणि ते ऑमलेट ठेवलं आहे मम्मीला आणि कॅटूला इथे बटाटेसुद्धा बॉईल करायला ठेवलं आहे. विचारला डोसा बॅटर आहे तर भाजी करून भरवते. आणि आता इतकी मला सतवत होती ना आणि मी आता ब्लॉगसुद्धा अपलोडिंगला ठेवलं आहे सकाळी मॉर्निंगला, कारण रात्री उशीर झाला म्हणून मी रात्री नाही टाकलं. आणि कधी कधी कन्फ्यूज होते की केव्हा टाकायचा ब्लॉग. ती बोलते तर आता मी ऑमलेट बनवून घेते. काय मला सतवते हिला तुम्ही सगळ्यांनी ओरडा, खरंच खूप सतवते. हां डॅडूला सतवायचं ना, मम्माला फक्त सतवते बस. आणि तुम्ही काय करत बसलात आहे कपड्यांची घडी का? बस ना तिकडे मम्मी. झालं इथे ऑमलेट. मी पण तेच करणार, टोस्टच बनवून खाते आणि पहिला कॅटूला माझ्या भाजी करते. इथे ठेवू का? संपलं पाणी? हां थांब देते. इथे भाजी पटकन केली तिला आणि आता हे डोसा बनवायला घेते आणि ती मम्मीला सतवते. 2 मिनिटं थांब कॅटू, फक्त डोसाच करायचा आहे. कॅटूचा नाश्ता रेडी आहे. इकडे हे घे बुबो, कॅटू नाश्ता घे. जा आता, गरम आहे. आता मी पण नाश्ता डोसाच करून घेते, कारण मला वाटलं डोसाचं बॅटर संपलं, 1-2च होईल, पण झालंय. तर आता कॅटूवर बसून खाते. तिला आता नखरे आले. मम्मीला सतवून झाली आहे ती. हां तुला कॉफी घेऊन बसला आणि इकडे माझा ब्लॉग चालू आहे, कारण जस्ट अपलोड केला आहे तर बघतोय, बघत बसलोय. बिग बास्केटमधून ऑर्डर केलं होतं. काय आहे ह्याच्यामध्ये, दुधी आली आहे आणि ही दुधी किती रुपयाची आहे सांगते. हां तर ही दुधी आहे 3 रुपयाची. मम्मी 3 रुपयाची. जेव्हा ऑफर असतात ना तर मी लगेच मागवते. आणि हे कांदे आहेत, कांदे पण आले आहेत, मी सांगते. आणि मला मेन पाहिजे होतं माहिती आहे काय, हे लिंबूस पण आले आहेत. आणि हे आहेत 22 रुपयाचे. किती आलेत? 3, 4, 5, 6 आलेत. गाजर आणि हे नारळ पाणी ऑर्डर केलं होतं. हे तर माझं नेहमीच असतं, तर हे मी साईडला ठेवते. आणि हे आलंय सर्व 176 आणि नारळ सोबत 1 रुपये. पूर्ण 176चं बिल झालंय. आणि कोबी पण इतका मोठा आलाय. ह्याच्यापेक्षा महाग काय आहे, लिंबू. म्हणजे 22 रुपयाचे इतके 6 लिंबू आले. आणि हे सर्व बाकीचं 7 रुपये 4 रुपये हे सर्व असं आलं आहे. तर कधी तुम्हाला मागवायचं असेल ना बिग बास्केटमध्ये ऑफर असते, कारण मी मागवतच असते, तर तिकडे आपलं व्हेजिटेबल्समध्ये ऑप्शन येतं 1 रुपीज 2 रुपीज कधी कधी असतं, तर हे तुम्ही मागवू शकता लगेच. तर मला हे सर्व आलं आहे 54 रुपीजमध्ये. आणि त्याच्यामध्ये दुधी, गाजर, भेंडी, कांदे, लिंबू, काय टाकलं मी ह्याच्यामध्ये, कोबी 54मध्ये आलं आहे. मी माणसाला बघतेस ना. हा मी मस्त वेट कमी केलं होतं. माझ्या नवऱ्याने माझं वेट परत मला जाडी केलंय. हा मस्त वेट लॉस होत होता माझा. मला खायला घालून घालून मला परत जाडी केला नाही त्याने. मग मी काय जेवणार? टाइम है लेकिन अभी पहले क्या. अरे 1:30 बजे बंद हो जाता है. सबका काय बनवशील? काय बनवशील? काय खाशील मी? अरे बोल ना. दाल बनवलं तर एलेक्स बोले की दाल क्यों बनाती है हमेशा. हाँ काय बनवून प्रश्न पडलेला असतो. आता सकाळी मी डोसा सुबह मैंने बनाया डोसा बिसा बनाई, सोच उसने खाया क्या, भाजी बनाई फटक से. फटाफट कॅटूला डोसा बॅटर होता म्हणून भाजी बनवली, मम्मीला ऑमलेट बनवला.
आणि आता प्रश्न पडलाय जेवणाचा, तर काय बनवायचं. आणि ॲलिक्सला धारावीवरून बिर्याणी आणतो, एक नंबर असते, मस्त टेस्टी असते. तर तिकडे तो बोलतोय चल करून. व्हेज थाली वगैरे पण भेटते आणि ते कसं साऊथ इंडियन आहे ना, साऊथ इंडियन आहे, तर तिकडे त्यांचं थाली मस्त भेटते व्हेज. आणि बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी वगैरे. और फिर खाना मम्मी के लिए नहीं बनाओ तो ॲलिक्स रेडीच असतो. मला हे समजत नाही इकडे काय आलंय, क्या दिख रही है. अरे जा रहा ही नहीं है. नहीं लेकिन बहुत टाइम हुआ. मम्मी हे नाही चांपीला. अरे सेम मावशी सारखा आला, मावशीला पण इकडेच आहे. हा बघ मम्मी पहिला बरोबर काय बोलते. अरे यार सामकील असं कसं आलं मम्मी मध्येच. मला नकोय पण. हा चांगला वाटतंय तर राहू दे, असेल बरं आहे तर. मी माहितीये मम्मी माझ्या मावशीला पण इथे एवढा मोठा आहे, परत कानाजवळ पण आहे ना, तर तिच्यासाठी घोड्याचं ते आणलेलं. काय घोड्याचा केस मम्मी, घोड्याचा कोण पुछडीचा केस, पण त्यांनी काही काढलं नाही. मी विचार करते हे मला पिंपल आलंय तर जात काढ आहे, मला ते समजत नव्हतं. मी काल लीनाला पण दाखवलं तर ती बोलते पॅच वगैरे लाव, पण हे काय समजत नाही आता, चामकीला आहे का पिंपल आहे. इकडे मी जेवण करायला घेतलंय आणि करते मांदेलीचं कालवण करते. मस्त तेल सुटलंय. काय करू विचार करत होती, मम्मीला पण विचारलं काय करू, कारण डाळ वगैरे खाऊन कंटाळा आलाय, रोज डाळ होती. तर ते हे मस्त कालवण केलंय, पाला वगैरे पण काढून ठेवलंय, ते पण आता मॅरिनेट करून ठेवते. आणि जेवढी मांदेली होती ती पूर्ण साफ करून घेतली आहे, ती साफ करत बसली होती. आणि आता ॲलिक्ससाठी तो सॉसेजेस करतोय, तर त्याच्यासाठी ती पूर्ण चॉपिंग करून ठेवलं इथे. एका साईडला भात ठेवला आहे, होतं आहे सर्व. आणि माझी कॅटू फोन करून बसली आहे, तर आता मी पटकन करते, झालंच आहे, फक्त मॅरिनेट करते आणि बाकीची कामं करून घेते. आणि खरंच तुम्ही पण इन्स्टामार्टमधून नक्की ऑर्डर करा, कारण एवढ्या स्वस्तामध्ये सर्व इतकं येतं. 1 रुपयात 3 रुपये 4 रुपये भाजी वगैरे, तर नक्की ऑर्डर करा. आणि आता अजून कलिंगडसुद्धाही करायचं आहे. वॉटरमेलन ज्यूस करते, कारण फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं, जास्त थंड मला नाही होत प्यायला, तर आमच्या सर्वांसाठी करते. माहिती नाही ॲलिक्स पेल की नाही, मम्मी माझ्यासाठी बनवते, पटकन करते. आता बनवलं आहे ज्यूस, आता पिऊन घेतो. कॅटूला पण दिलं आहे. इथे मच्छी फ्राय करायला ठेवली आहे. इथे ॲलिक्सचे सॉसेजेससुद्धा होतात आहे. बसलोय आम्ही जेवायला. मस्त मच्छीचं कालवण केलं, फुल मांदेलीचं पाला वगैरे फ्राय केलं. ही ग्रेव्ही आहे सॉसेजेसची. आणि कॅटू काय घेऊन बसली आहे, काय होय ते कसं बोलली आहे, बस आता कॅटू पण खाणार. हा जेवण वगैरे सर्व झालं आहे आमचं, जेवण वगैरे. आणि आता करते किचनमध्ये भांडी वगैरे पहिला घासून घेते, झाडू पोछा वगैरे सर्व झालंय. बरं आहे ना, त्या मुलीची मला वाट बघत बसावी लागायची आणि फोन करायचा, अरे ये ये ये. आता लगेच मी सर्व भांडी वगैरे पटकन आहे ती घासून घेते, कारण पाणी पण आलंय. भेटे पण नंतर. 2 hours later. दुपारी सर्व काम वगैरे करून झालं, थोडा आराम केला. आणि आता इकडे आले मी माझ्या मम्मीसाठी करते साबुदाणा वडा, कारण तिला खूप आवडतं साबुदाणा वडा, तर करून घेते. हे बघा इकडे तेल पण ठेवलं आहे. कॅटू पण झोपली आहे आणि तिला पण बटाटे बॉईल करून ठेवले आहेत, पराठे करायचे आहेत. पहिला अगोदर विचार केला हे करून घेते मम्मीसाठी. निघालो आहेत बाहेर आणि कॅटूने परत शूज उलटे घातला नाही. शू मला बच्चा, मेरा बाबू ट्राय तो कर रहा है ना. हाँ
आम्ही आलोय बाहेरून आणि कॅटूसाठी डायपर घ्यायला गेलो होतो आणि डायपरच नाही भेटला. दुसऱ्या कंपनीचा होता, पण आता ती सवय झाली आहे ना, पहिला मी असं ठोकते कारण माहिती आहे ना काय असतं मागे. तर आता चिकन वगैरे घेऊन आले. कॅटूसाठी चिकन पुलाव वाजले 9. चिकन पुलाव आमच्यासाठी चवली भिजत ठेवली होती आणि बघते भेंडी पण फ्राय करीन. ॲलेक्सला चिकन करी बनवीन करते पटकन. आणि ते मी मेथी पण साफ करून ठेवून गेली होती. आता शोनू फक्त तुम्हाला डिस्टर्ब करू नकोस, मी पटकन लवकर करते, तू आरामात तिकडे बस. हा मम्मीला फोन लावून दे, मी लगेच सर्व करून घेते. चला लावूया जेठालाल तारक मेहता का उलटा चष्मा. बघता बघता माझं पटकन काम होतं आणि म्हणजे असं मी शांत बसून मी नाही हे करू शकत काम. ते बघता बघता माझं मस्त काम होतं. वाजले 10 आणि 4 गॅस फुल आहेत. आणि इथे मी आता लास्टमध्ये कॅटूचा पुलाव करते. इकडे चिकन ठेवलं आहे, तिकडे राईस आहे, चिकन पण झालं आहे, होत आलं आहे आणि इथे चवली पण झाली आहे. आता बंद करते गॅस. असं माझं काम चालू आहे आणि इथे भेंडी पण आता फ्राय करेन. कामं चालू आहेत, बघू शकता. माझा उतार पूर्ण पसण्याने भरली आहे मी. आणि इथे माझे कॅटू पण आले कारण खूप उशीर झाला आहे. म्हणजे 1 तास 9 वाजता आली होती किचनमध्ये, ऑलमोस्ट झालं आहे. आता फक्त हिचा पुलाव ठेवते आणि भेंडी फ्राय करून घेते. हा मला बच्चा 2 मिनटं थांब शोनू. कॅटू एकदम शांत बसलेली, आता तिला आठवण आले म्हणून आली आहे ती. तर ते बाकीचं करून घेते. इकडे आहे आज जेवण केलंय मी. ते चिकन पुलाव कॅटूसाठी, चवली केली आहे मस्त सुक्या खोबऱ्याचं वाटण करून. इथे भेंडी फ्राय, ॲलेक्ससाठी चिकन करी एकदम झणझणीत. आणि इकडे भात केलाय. घेतलं इथे जेवायला. आणि हे रात्री ॲलेक्सने आम्हाला पाठवलं होतं मस्त चॉकलेट बोल आणि इतकं टेस्टी होतं. The next day. कोणासाठी मम्मासाठी आणि हे कोणासाठी कॅटूसाठी. आता कोण खाणार? पाणी संपलं मम्मा, भरावं लागेल. मम्मा भरते. तुझी पण बॉटल आहे, तुझी बॉटल घेऊन ये. हा संध्याकाळी 6 वाजता ब्लॉग स्टार्ट केलाय मी. हा आणि पाठचे पडदे मी कर्टन्स वगैरे चेंज केले कारण ते वॉशला आता टाकेन. हा कारण मला भरावी लागेल बॉटल. थांब ना 2 मिनिटं प्लीज. हा चल मी भरते. हे असं चालू आहे. इथे ठेवलं मी मखाणे आणि दूध ठेवलंय. कॉफी करून घेते आणि ब्लॉग तर आहे, नंतर आता अपलोड करेन संध्याकाळी. आणि तुम्हाला दाखवते मी घरी फालतूचा पसारा कशाला बोलतात हे सर्व. म्हणजे खेळाच्या गोष्टी नको आहे तिला. हे बॉक्स पाहिजे फोनचा, ते दे. आता कॅटू तुला मम्माने काय दिलंय खायला? दिलंय ना. तिकडे शूज पडले आहेत, तिला फक्त बाहेर जायचं असतं. हां आणि लीनाचे सासू पण आले आहेत ना सिंगापूरवरून. त्यांनी मस्त कॅटूला गिफ्ट पण दिलं आहे. कॅटूचा बनी दाखव दाखव सर्वांना दाखव. इथे इथे शोनू काय आलं तुला गिफ्ट? आईने काय आणलं तुला गिफ्ट? काय केलंस हे? ते गरम आहे. काय केलंस हे सर्व? उचल उचल लवकर. का आता दाखव दाखवते मम्मा थांब. अरे वा असं शबरीत दाखव ना, किती क्यूट आहे ना. हे घे आईने दिलं ना कॅटूला. आणि मस्त क्यूट ड्रेस पण दिलाय, ते नंतर दाखवते. आता बसले तिला मखाणे दिलं टाइमपास खायला. नाही का तू खा माझं पिल्लू. त्याला मखाणा भरवते. तू खा असं ना यार खरोखर.
आणि हे सूट नाही करत आहे आता ह्या वॉलपेपरला पडदे, तर मी लगेच चेंज करेन, उद्या टाकेन वॉशिंगला. आणि कारण का पाणी नाही आहे, पाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे, त्याच्यामुळे आता मशीन लावायला नको, तर उद्या बघेन, आलं तर चेंज करून टाकेन. तरी पण सध्या हे राहू दे, कारण चांगले वॉश करून टाकलेत. काय झालं? फार सेफ. बापरे. आणि इथे मी माझे लेन्स बनवायसाठी चालली आहे बर्गोमध्ये. लेन्स आलेत बनवून आणि लगेच मला भेटले, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी माझा नंबर होता. तर खूप बरं झालं, नाही तर डायरेक्ट त्या लोकांनी सांगितलेलं की मंडेला भेटेल. आणि कॅटला बघू शकता इकडे चालली आहे. चलो बरं झालं. तर तसं पण ना मला थोडा त्रास होत होता. हाँ तो पैटीज वगैरह सब रहेगा ना, मतलब चाट ही. हाँ अंदर ही. चिकन ना? क्या चिकन? चिकन थोड़ी ना, वेज. तो दिल्ली चाट लिखा है ना यहाँ पे. चिकन पाहिजे, चिकन नहीं. चाट मतलब अपना पानीपुरी वगैरह सब रहते हैं ना, रगड़ा. अरे यार, मी ॲक्च्युली नाही इंस्टावर बघितलेलं 52 बेस्ट, तर त्याच्यामध्ये सर्व चाट वगैरे, आणि त्या ॲलेक्सला वाटलं फक्त चिकन वगैरे भेटेल स्टार्टर. चलो बाबा चलो, मेरा काम हो गया. आलो आहेत आम्ही घरी आणि बसले. कॅटू काय खाते? कॅटू तू? हां आई नाही, आई घरी गेली, उद्या येणार. हा कॅटूची आई घरी उद्या येणार आहे. हाँ टाटा बंद करना. हाँ मैंने बंद किया है. जाते जाते चालू बंद हो रहा था, इसलिए बंद किया. सुन जा, बटन ऑन कर जा टीव्हीचा. आता इकडे आम्ही ब्लॉग एंड करतोय, ठीक आहे. बाय बाय कोण करणार? प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.